विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली असताना राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आलेला आहे. अमरावती जिल्हा हा राजकीय दृष्टिकोनातून महत्त्वाचा मानला जातो. काँग्रेसचेही प्रदेशाध्यक्ष व नेते अमरावती येथे दाखल झाले आहे. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या निरीक्षकांची जिल्ह्यात चाचणी सुरू झाली आहे. सर्वच मतदारसंघात तसपती करण्यात आली असून सर्वच मतदारसंघातील पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते यांनी आपल्या नेत्यांना उमेदवारी कशी मिळेल या प्रयत्नात असून त्यांनी शासकीय विश्रामगृहावर आता मोठी गर्दी केली आहे. यात संभाव्य उमेदवार सुद्धा दिसत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना संभावित मतदारसंघांपैकी बडनेरा मतदारसंघासह सर्वच मतदारसंघात निरीक्षक व्यवस्थित माहिती घेत आहे. यामुळे आपली वर्णी कशी लागेल त्याकरिता कार्यकर्त्यांची झुंबड व पदाधिकारी मोठ्या संख्येत निरीक्षकांच्या अवतीभोवती फिरत आहे. एकेकाळी अमरावती जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र काही मध्यंतरी काळात शिवसेनेला झटका बसला. मात्र पुन्हा आता शिवसेनेने जिल्ह्यात उभारी घेतली असून कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण असल्याचं कालच्या गर्दीवरून दिसत आहे. तर खासदारकीसाठी राज्यात झालेल्या परिवर्तन जिल्ह्याच्या विधानसभा निवडणुकीत मोठा परिणाम करेल अशी शासकीय विश्रामगृह परिसरात चर्चा आहे. जनमत लाईव्ह न्यूजसाठी अमरावतीमधून राजेश्वर घोरमाडे यांची रिपोर्ट.